गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या दुनियेत तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत. तर आपण आलो लोणावळ्यामध्ये आणि लोणावळ्याचा मोसम खूप छान होता. आम्ही आलो त्यावेळेस भरपूर पाऊस पडणं चालू होतं आणि विचार करायला होतो की आता कसं गाडीच्या बाहेर कसं निघावं, कारण आम्ही फक्त छत्री घेऊन आलोत, रेनकोट तर बरोबर आणलेच नव्हते. आणि मग तसंच विचार करत आमचं बोलणं चालू होतं गाडीमध्ये. आणि आमची फॅमिली पिकनिक होती. आम्ही छोट्या बाळाला सुद्धा घेऊन आलेलो होतो लोणावळ्यामध्ये. आणि बघा छत्री घेतलेली, आता रेनकोट घेणार आहेत कारण खूप पाऊस पडायला आहे आणि खूप मजा वाटायला लागली. हे बघू शकता तुम्ही, खूप छान पाऊस आहे आणि मस्त सगळं मी दाखवणार आहे, तुम्हाला शेअर करणार आहे. कारण माझी ही लोणावळ्याची पहिली ट्रिप होती आणि मस्त सगळीकडे हिरवगार आणि धुकं एवढं जर भारी वाटत होतं. जे आपण म्हणतो की काश्मीर हे स्वर्ग आहे, तर तसंच मला तरी इथं स्वर्ग असल्यासारखं वाटायला लागलं होतं आणि खूप छान वाटायला लागलं होतं. थोडा वेळ पाऊस असायचा आणि थोड्या वेळेस लगे ऊन पडायचं. आणि तुम्ही पाहू शकता की कॅमेरावर सुद्धा ते बर्फ जमा झाल्यासारखं वाटायला लागलं होतं, असं धुकं यायला लागलं होतं आणि एवढं छान वातावरण होतं. आणि नंतर आम्ही रेनकोट घेतले आणि पाऊस बंद झाला. पण आम्ही म्हणलो चला आता रेनकोट काढून ठेवा आणि मज्जाला लागूया. मस्त अगोदर मज्जा केली, कणीस ते खाल्लं आणि आम्ही नंतर गेलो टायगर पॉईंटला. आणि टायगर पॉईंटवरती तर खूप धुकं होतं, कारण ती तर जास्त उंचावरचा भाग आहे आणि सगळे एन्जॉय करायला लागले होते. मस्त रेनकोट घातला होता, वरून पाऊस सुरू होता. तुम्ही पाहू शकता किती मज्जा करायला लागली होती. आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढी गर्दी असणार आहे, कारण विकेंडला गर्दी असते असं ऐकलं होतं आम्ही, पण तसं नाही की खूप गर्दी होती ह्या वेळेस पण. आणि कणसांची किंमत तर 100 रुपये 50 रुपये एवढे महाग कणीस होते, पण सगळेजण घेत होते आणि एन्जॉय करत होते, कारण एन्जॉय पुढं पैशाला कोण बघणार ना, असं झालं होतं. आणि खूप पाऊस पडायला होता. गाडी चालवताना समोरचं अजिबात दिसत नव्हतं. आणि आता तुम्ही पाहू शकतात माझ्या पाठीमागं सुद्धा अजिबात काही दिसेना गेले. आणि त्या दऱ्याखोऱ्या तर खाली काहीच दिसत नव्हत्या, एवढं धुकं जमा झालेलं होतं. आणि एवढी मज्जा चालू होती. पाऊस चालू होता, छत्र्या उडायला लागल्या होत्या, रेनकोटचा वापर होईना गेलता, कारण पूर्ण हवा सुटली होती. आणि असं वातावरण मी पहिल्यांदा पाहिलं होतं, कारण मी अशा ठिकाणी पहिल्यांदाच गेलेली होती, त्याच्यामुळं कदाचित मला खूप मजा येत होती. आणि नंतर सगळ्यांचं ठरलं की चला आता बुशी डॅमला जायचं. आणि वरती एवढा पाऊस पडल्यानंतर खाली एवढं पाणी आलं की बस विचारायचं काम नाही. खूप पाणी होतं आणि मला एकतर पाण्याची अगोदरच भीती वाटते आणि मी दुसरा ड्रेस पण घेऊन गेले नव्हते. तरी पण आमचं चाललं होतं की चला पाण्यामध्ये जायचं, कारण इथं आलो तर पाण्यामध्ये नाही जायचं म्हणल्यानंतर असं थोडंच. मग मी भीत असल्यामुळे यांचं चाललं होतं की चल मी हात धरून तुला घेऊन जातो आणि आपण दोघंही जाऊ. मग चला म्हणलं, आहे त्यांनी बरोबर तर काय भ्यायचं आहे. मग आम्ही दोघंही गेलो आणि मस्त पाणीमध्ये एन्जॉय करायला लागलो. मस्त पाणी होतं, खूप सारे मेंबर होते तिथं आणि खूप छान वातावरण होतं. आणि एवढं पाणी खेळताना मज्जा येईल असं वाटलं नव्हतं आणि खूप मज्जा आली. आणि नंतर आता पुढच्या वर्षी पण येण्याचा मी विचार करणार आहे, कारण आता पुढच्या वेळेस येताना तर मग असे एक्स्ट्रा ड्रेस हे घेऊन येणार आहे, टी शर्ट जीन्स हे तर घेऊन येणारच, पण 3/4 पॅन्ट आणि टी शर्ट हे तर आवश्यक घेऊन येणार आहे, कारण मज्जा करायची म्हणलं ना हे आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. आणि मी पैसे पर्स बरोबर असल्यामुळे तेवढ्या मोठ्या पाण्यामध्ये मला जाता आलं नाही, ह्याची मला खंत वाटायला लागली. आणि पुढच्या वर्षी नक्की येणार आणि नक्की ह्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय करणार. आणि कारण असं वातावरण खरंच आपल्या भागामध्ये भेटत नाही. मराठवाड्यामध्ये तर अजिबात ही गोष्ट दूरपर्यंत नाही आणि पाऊस तर अजिबातच नसतो. म्हणून ह्या पाण्याचं कदाचित मला जास्त महत्त्व वाटायला लागलं होतं आणि खूप एन्जॉय करायला लागले होते. एवढं सारं पाणी मी पहिल्यांदा जवळपास बघितलेलं असणार आहे. पूर्ण ओली झालेली होते, पूर्ण डोकं हे पूर्ण ओलं झालं होतं, कारण खूप पाऊस होता. तर व्हिडिओ आवडला असला मैत्रिणींनो, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. खूप पाणी आहे, खूप मस्त वाटायला लागले, खूप मजा आहे.